आज आपण आणले आहेत मार्केटमधून ताजे ढोमा मच्छी. तर ह्याला मी आज फ्राय करणार आहे आणि बघू थोडं काय रस्साने फ्रायच करायची आहे. हे बघा ताजा ढोमा, हे बघा ताजा आहे. त्याचे खवले वगैरे काढूया फटाफट. मस्त मोठा आहे बघा, फ्रेश आहे, फ्रेश बघू शकता. चला पटापट याला साफ करून घेऊया आणि फ्राय मच्छीच करणार आहे मी फक्त आज. फ्राय मच्छीची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. व्यवस्थित त्याचे खवले वगैरे काढून घ्यायचे आणि मुंडी डोकं काढून बघू शकता. फ्रेश आहे एकदम, फ्रेश. आणि पाठची शेपटी कापून घ्यायची. ढोमा मच्छी धुवून वगैरे घेतली 3-4 पाण्यातून आणि त्याला मी मध्ये कट म्हणजे चीर पाडून घेतला आहेत. त्याच्यानंतर आपण कोकमचा आगळ लावून घेऊया ह्याला. हे बघा मस्त, हे बघा. हळद लावून घेऊया, हळद टाकून. हळद पण आपण व्यवस्थित, कोकम आणि हळद व्यवस्थित लावून घेऊया. मॅरिनेट करून 10-15 मिनटं ठेवून देऊया. धना पावडर टाकली आहे. आता लाल तिखट टाकून घेऊया 1-1.5 चमचा. नुसार मीठ. मी इथे फिश मसाला फ्राय वापरत आहे. मच्छीचा मसाला येतो फिशचा, तो घेतला आहे. आता हे आपण व्यवस्थित एकजीव करून 10-15 मिनटं ठेवून देऊया. पण मच्छी फ्रायसाठी तांदळाचं पीठ, बारीक रवा घेतला आणि थोडासा मालवणी मसाला टाकला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पण ढोमा मच्छी आहे आज, आपण ती फ्राय करणार आहोत. तर ढोमी मच्छी. तर इथे आपलं तेल गरम झालं आहे, तर ही मच्छी टाकून घेऊया तेलावरती. सगळ्या मच्छी आपण कोटिंग लावून फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजूनी खरपूस तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेऊया. एका बाजूने आपण व्यवस्थित, बघा एका बाजूने झाली आहे, दुसऱ्या बाजूने पलटी मारून बारीक गॅसवर तळून घेऊया. आपली मच्छी झाली आहे फ्राय करून. ढोमा मच्छी मस्त कुरकुरीत आहे बघा. हा मस्त, या खायला सर्वांनी. ढोमा मच्छी फ्राय झाली आहे रेडी. जर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली तर जाऊन माझ्या पेजला फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका अशा छान छान व्हिडिओसाठी. तर बाय. मस्त भारी. आज बनवलं होतं कोळंबीचा रस्सा. हा आहे गरमागरम भात.